फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आता संध्याकाळचे 4:15 झालेले आहे आणि ते बघा कालची रांगोळी आहे ती पण मला काढायची आहे. ती पण काढून आहे ना दुसरी रांगोळी काढणार आहे. आणि आता हे रात्रीसाठी मी चणे भिजत टाकलेले बघा. आता पण मी जेवली नाही आहे गाई. चिकू इथे झोपलाय, विद्युत इथं बसलाय. कारण की विद्युतने टी शर्ट नाही घातलं आहे ना, म्हणून मी त्याला दाखवत नाही आहे. आता तुम्ही बोलाल. आणि आज पण जेवण मला गेलं नाही आणि माझे हस्बंड पण अजून जेवायला नाही आले. ते आईंच्या कामासाठी गेलेले आहेत. आणि विद्युत पण जेवला नाही आहे. विद्युतने तर बापरे शंकरपाळ्या खाल्ल्यात, त्याच्यातच त्याचा पोट भरला आहे ना विचार. चकली पण खाल्ली बघा. याला मी किती वेळा सांगितलं ते पण खा, पण आधी जेवायचं. पण हा जेवत नाही मुलगा, ह्याला सांगून ठेवा का. जा ना मग जेव जा ना. मला माहिती आहे तुला कसली भूक लागली असेल खाऊची. गाईज बघा हे आले आता आणि आता बघा 4:30 वाजले. आता हे बोलतायत आता शॉपिंग करायला जाऊ. तर माझी रांगोळी मी आल्यावरतीच काढेल. आणि हे काय थांबणार नाही ना, जायचं असतं बाहेर त्याच्यामुळे. आणि चिकू बघा लगेच त्याची डॅडी आले ना, किती मला हळू काय बोलतात ना त्याला, डबे पाव आले ना तरी सुद्धा तो उठतो. काय माहिती कसा आहे, लगेच उठतो. आताच झोपला होता तो, लगेच उठला तो. डॅडीचा लाडका, डॅडीचा दिवाना. सो आता तो उठलेला आहे. आता पटापट तयारी करतो, बाजारात जातो. तुम्हाला पण दाखवतो आम्ही कुठून शॉपिंग करतो ते. सो माझ्या भावांसाठी भाऊबीज आहे ना, तर भाऊबीजेची शॉपिंग करायला चाललोय आम्ही. चिकूला किती घाणेरडी सवय बघा, असा जीभ काढतो सारखा. नंतर लहान आहे ना गाईज, नंतर तो जसा मोठा येईल तसं त्याचं जीभ काढणं बंद होईल. कारण की विद्युत पण असंच होता ना, विद्युत पण असंच जीभ काढायचा. पण विद्युतची तर बंद झाली, तर हा पण बंद होईल. लहान मुलांमध्ये असतात, पण काय लोकांना असं वाटतं अरे जीभ दाखवतो. लहान मुलांना तरी सोडा यार, त्यांना तरी नका हे करू. असंच करतो तसंच करतो, लहान आहेत ते. काय त्यात पण असतं लोकांचं काय गाईज. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी आता चाललीच होती रांगोळी वगैरे काढायला. चिकू झोपला होता, तर माझे हस्बंड आले आणि ते बोलायला लागले उद्या भाऊबीज आहे ना, तर भाऊबीजेची शॉपिंग करायला चल बोलले. कारण की आता मग त्यांना जर ते आता गेले ना कुठे, त्यांना एक तर वेळ नसतो काहीच, मग ते कुठे पण निघून जातील त्यांच्या कामानिमित्ताने. सो त्यामुळे मला पटकन आता रेडी व्हायला सांगितलं. मी पटकन रेडी झाली आणि आता मी चालली, चिकूची तयारी करते आणि मग पटकन आम्ही जाऊन शॉपिंग करून येतो. चिकू रेडी झाला. अरे दिसत नाही लाईट. हे बघा गाईज, आमचं चिकू रेडी झालाय. कसं दिसतंय कमेंट करून सांगा. क्युटी पाय दिसते, क्युटी पाय. इथे बा चिकू, इथे बा समोर बघ. ए हा कोण आहे? सो गाईज आता चिकू रेडी झालेला आहे. आता मी त्याच्या डॅडींना बोलवते ना आणि मामी निघू. चिकू चला, लाईट ऑफ करा, लाईट बिल येतो भरपूर. सो आलेले आहेत त्याचे डॅडी. ओ येऊ का? येतो बोलतो थांबा. आताच निघून जा. हा आताच निघून कपडे घे. कपडे नवरा कसं आहे असंच करतात हे बाई. आपली दोन्ही गाड्या विकायच्या आहेत स्वप्नामध्ये. शिवाजी महाराज इथेच घेऊया, इथे छान भेटतं. 400 or 500 वही रेंज है व्हाइट क्रीम पिंक भी चलेगा. लेके जाना हैप्पी न्यू ईयर. कसं मस्ती करतो.